बैलपोळ्याच्या दिवशी ज्ञानेश्वर मामांचा आनंद गगनात सुद्धा मावत नव्हता. मोठ्या माणसांचं तर आहे, लहान मुलांचं बघा ना राव. खरंच बैलपोळा हा सण बैलगाडा प्रेमींसाठी लय म्हणजे भारी आहे, सोप नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. गुड्डेमणी पिके आता पक्ष बैल आणि दुर्गे आणि ज्ञानेश्वर मामा यांचा राणा आणि चिमणे बैल यांच्या दर्शनाची वेळ झाली. हनुमान दादांचं दर्शन घेतलं. नाहीतर गावचे आराध्य दैवत मतोबा महाराजांच्या मंदिरामध्ये आलो. आज ना पहिल्यांदाच भूषण बिकिनी नाहीतर गावात बैलपोळा इतक्या उत्साहाने साजरा झालेला बघितलाय. आज तर मोकर कल्लाय मोकर लल्लाय, सोप नाही भाऊ. छोटा डोंडी ज्याच्या गाण्याचा फुल एन्जॉय घेत होता चायला. गणू दादाच्या पुतण्याला कुठं राहत तो लागला ना नाचायला. परत भूषण बिकीची प्रेमाची माणसं. जेवढा आनंद बैलांना नव्हता ना तेवढा आनंद त्यांच्या मालकांना होता. यालाच तर म्हणत्या खरे बैल प्रेमी. गुड्डे वामा राजामणी बिके तुला वरती जायची परवानगी दिली तरी कोणी. त्यांना म्हटलं जे काम लोकांकडून होत नाही तेच तर भूषण बिके करतो ना रे, तुम्हाला माहिती आहे ना. गोरे बाईला कोणी धरा रे भाऊ, कोणाचं काय चालू तर कोणाचं काय चालू काहीच समजा ना. आता हे बघा समाधानी आणि वैभवनी घोडा आणलं ते लागलं ना उड्या मारायला. गोलेबाई गावात आल्या त्याचा सत्कार करण्यात आला. गोल्याला म्हटलं तुम्हाला खाली उभं राहणं शोभा नाही देते, तुम्ही पण यावरती. गोले म्हणे बिके मला कोणी बोलल ना. त्याला म्हटलं भूषण बिके आहे ना, मग काय गोले पण आला वरती. आता भूषण बिकीची नाहीतर गावात हवं म्हटल्यावर वैभवला पण वरती बोलून घेतलं. कुणालनी नवीन बैल घेतलाय वाटतं. आता काय खरं नाही भाऊ, मोकार कल्ला झालाय मोकार लल्ला झाला. आता भूषण बिके असल्यावर पोरांना पाय थोडी घरी जाऊ देणार आहे, त्यांना पण घरी जायची सोय केलीये. गोरख साबळे अध्यक्ष यांची रिक्षा केली, पोरं पण खुश करून टाकले. आता ना तुम्ही भूषण बिकेला फॉलो करून टाका.